नमस्कार देशबांधवांनो, तुम्ही ऐकत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. मालिकेतील या भागात ऐकूयात तरुण क्रांतीवीर हरिकिशन तलवार याची कहाणी. वंदे मातरम. मित्रांनो, पारतंत्र्याच्या काळातील पंजाबचा गव्हर्नर सर जेफ्री डी मॉन्टमोरेन्सी याच्यावर हत्येचा प्रयत्न करणारा तरुण क्रांतीवीर म्हणून हरिकिशन तलवार ओळखला जातो. क्रांतीवीर भगतसिंग यांना तो गुरु मानत होता. 9 जून 1931 या दिवशी मियावाली तुरुंगात तो धीरानं फासावर गेला. जालंधरमधील सामंती या छोट्याशा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात 2 जानेवारी 1908ला हरिकिशन याचा जन्म झाला. शिकारी असलेले देशभक्त वडील लाला गुरुदास मल आणि आई मधुरा यांनी त्याच्यावर देशभक्तीचे संस्कार केले. परकीय सत्ता आणि गोऱ्या राज्यकर्त्यांच्या जुलमी धोरणाबद्दल त्यांनी हरिकिशनच्या मनात द्वेष निर्माण केला. वडिलांनी त्याला नेमबाजीचेही प्रशिक्षण दिले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग यांच्यासारख्या तरुण क्रांतिकारकांच्या विचारांनी तो पेटून उठला होता. त्या काळात लाहोर षडयंत्र आणि काकोरी कटामुळे सरदार भगतसिंग यांचे नाव घराघरात पोचलं होतं. त्यांच्या प्रभावामुळे हरिकिशन या प्रकरणांच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात जात असे. तेथे भगतसिंग यांचे विचार ऐकून तो अधिकच प्रभावित झाला. ब्रिटिश राजवटीबद्दल त्याच्या मनात चीड निर्माण झाली. भगतसिंग यांच्या न्यायालयातील विधानांचा त्याच्यावर खोल परिणाम झाला. केवळ धैर्यवान आणि आत्मत्यागी तरुणांची क्रांतीच भारताला ब्रिटिशांच्या साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते याची त्याला खात्री पटली. देशाच्या पौरुषत्वाची परीक्षा होत असताना आपण तटस्थ राहू शकत नाही असे हरिकिशनला वाटत होते. त्याच काळात तो क्रांतिकारी विचारांच्या तरुणांच्या संपर्कात आला. त्यांनी पंजाबचा तत्कालीन जुलमी गव्हर्नर सर जेफ्री डी मॉन्टमोरेन्सी याचा वध करण्याचा कट टाकला. 23 डिसेंबर 1930ला पंजाब विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभास जेफ्री येणार होता. त्या दिवशी पास नसतानाही हरिकिशन पिस्तुलासह हॉलमध्ये घुसून एका खुर्चीवर जाऊन बसला. सर्व अधिकाऱ्यांबरोबर जेफ्री कार्यक्रमासाठी हॉलमधून जात असताना हरिकिशनने उभं राहून त्याच्यावर गोळ्या झाडल्या, परंतु जेफ्री बचावला. या गोळीबारात त्याच्या अंगावर येणारा सब इन्स्पेक्टर चाननसिंह हा ठार झाला. हरिकिशन याला पोलिसांनी जागेवरच अटक केली. लाहोर किल्ल्यावर डांबून त्याचा अनन्वित छळ करण्यात आला. 9 जून 1931 या दिवशी मियावाली तुरुंगात हा तरुण क्रांतिकारक धीरोदत्तपणे फासावर गेला. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.